नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. कारण इथे अद्वैत आणि कलाचं छोटं मोठं जे भांडण आहे ते सुरूच असतं आणि त्या छोट्या मोठ्या भांडणातून इथे आता त्यांच्या दोघांमध्ये प्रेम सुद्धा होताना दिसत असतं. याला साक्षीदार म्हणजेच की आपली रजनी असते. रजनी म्हणत असते की तुमचं जे काही हे भांडण सुरू आहे ते भांडण ऐकण्यासाठी मला खूपच मजा येत आहे. अगदी लहान मुलांसारखं तुम्ही भांडत आहात असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि खरंच आहे प्रेक्षकांनो, कारण अद्वैत आणि कला अगदीच लहान मुलांसारखं भांडत असतात. अद्वैतला पूर्णतः संशय आलेला असतो की कला ती डिझाईनचं काम करत आहे आणि ती माझ्यापासून लपवून ठेवत आहे. मी त्याचा शोध लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असाच एक प्रकार इथे झालेला असतो. आणि कलाने पुन्हा आणखी कसे त्याच्या तावडीतून ते पेपर्स लपवून ठेवलेले असतात आणि त्यातीलच एक पेपर जो आहे तो रोहिणीच्या हाती लागलेला असतो. आणि आता रोहिणी तो पेपर घेऊन इथे सरोजकडे ऑफिसमध्ये गेलेली असते. आता सरोजकडे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आता तिने सरोजला एक प्रश्न विचारलेला असतो की तुला जे काही डिझाईन्स मिळालेले आहेत ते डिझाईन्स आणि हे डिझाईन्स अगदीच मॅच होत आहेत. म्हणजे जे तुझ्याकडे डिझाईन्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत आणि आता मी तुला ते डिझाईन दाखवत आहे ते तुझ्या सुनेने म्हणजेच की कलाने काढलेले आहेत. आता इथे सरोजच्या ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. पण आता अद्वैतचा स्वभाव बघता कलाला असं वाटत असतं त्याला दुसरीकडून कुठून माहिती होण्यापेक्षा मीच त्याला हे सत्य सांगितलेलं कधीही चांगलं. आणि त्यामुळेच इथे ती सतत अद्वैतला कॉल करत असते. पण त्या दिवशी कॉल अद्वैत घेत नाही, तो प्रचंड कामामध्ये असतो. तर आता प्रेक्षकांनो, कला म्हणते की तो आता घरी आल्याच्या नंतरच मी त्याला हे सर्व काही सांगेल. तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.